शिवजन्मोत्सव सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत आणि नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाची तयारी ही मोठ्या जल्लोषात व उत्साहात सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात आपण आहोत। माझ्या मागे जर आपण या ठिकाणी बघितलं तर नाशिकमधलीच नव्हे, महाराष्ट्रातलीच नव्हे, सर्व भारतातील सर्वात मोठी ही मूर्ती या ठिकाणी आपण शिवरायांची बघू शकतो। खरं तर सिंहासनावर रूढ ही मूर्ती भारतात पहिल्यांदाच या ठिकाणी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी याच मंडळाने गेल्या काही वर्षांमध्ये दोनदा ग्रीनिश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे आहे ते आपली नाव नोंदवलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही या मंडळाचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, कसा शिवजन्मोत्सव यावर्षी पार पाडणार आहेत, काय नेमकं नियोजन? सर्वप्रथम तर सर्व नाशिककरांना आमच्या मंडळाकडून जय शिवराय आणि आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आम्ही आवाहन करतो की यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य सिंहासनाधीश्वर मूर्ती पाहण्याकरता अवघे सर्वजणांनी अशोकस्तंभ या ठिकाणी यावे व 50 गड किल्ल्यांचं व 9 नद्यांचा पाण्याने जल अभिषेक आज रात्री संध्याकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा होणार आहे। तसेच उद्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य उभं करण्याकरता ज्या सरदार मावळ्यांनी सेनापतींनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व मावळ्यांच्या घरातील वंशजांना आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता इथं अशोकस्तंभ या ठिकाणी बोलवलेले आहे व त्यांच्या हातून आपण महाआरती करण्याचे नियोजन केलेलं आहे। तरी मी नाशिककरांना अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून आवाहन करतो की आपण सर्वजणांनी आवर्जून अशोकस्तंभ या ठिकाणी भेट द्यावी। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर 51 गडकिल्ले आणि 9 मुख्य नद्यांचं पाणी या ठिकाणी त्या अभिषेकासाठी आणण्यात येणार आहे। आणि आता जे शिवरायांसोबत जे मावळे होते त्यांचे वंशज देखील या ठिकाणी आरतीचा मान त्यांच्या हस्तून या ठिकाणी मिळणार आहेत। वैभव हुगे, LS मराठी, नाशिक।